नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे. आणि आपलं नवीन चॅनलचं नाव आहे भक्ती, मुक्ती आणि शक्ती आणि युक्ती अशी मोटिवेशन स्टोरी आपण रोज एक टाकणार आहोत. तर आज मी तुम्हाला गरीब की शिवभक्ती का फल असं मी एक स्टोरी टाकणार आहे. तर ऐका हां, आणि मध्येच बंद करू नका, ही माझी नम्र विनंती. एका गावात एक अनाथ मुलगी राहत होती. रामपूर या गावात सुमन नावाची एक अनाथ मुलगी राहत होती. ती मेहनत मजदुरी करत असे. एके दिवशी ती कामावर जात असताना एका झाडाखाली तिला महादेवाचे पिंड दिसले. तिला असे वाटले, इथे कोणी राहते का नाही, इथं कोण पूजा करत आहे का नाही असे तिला वाटले. ती लगेच महादेवाच्या मूर्तीकडे गेली आणि ती प्रार्थना करू लागली. हे भोलेनाथ, मी तुझी पूजा केल्यास मला प्रसन्न होशील आणि प्रसन्न झाल्यास माझं आयुष्य बदलून जाईल असं म्हणून ती महादेवाच्या पिंडीवर डोकं ठेवून पाया पडते आणि नंतर ती घरी निघून जाते. दुसऱ्या दिवशी सुमन लवकर उठून आंघोळ करून जसं तिनं विचार केला होता तसं ती तांब्यात पाणी घेऊन फुले घेऊन महादेवाकडे गेली. महादेवाच्या पिंडीवर पाणी घालून फुले वाहिले व पाया पडून प्रार्थना केली. लगेच ती कामाला निघून गेली. काम शेतीतील काढणीचं लागलं होतं. सोबत काम करत असलेली गीता तिला म्हणाली, हे सुमन, आपलं काम आज उद्या हे संपल, नंतर आपण काय करायचं? लगेच सुमन म्हणाली, अगं, मी उद्या मोजुमदारांच्या घरी जाणार आहे. तिथे काही काम आहे का नाही हे मी जाऊन विचारणार आहे. तुला यायचं आहे का? जात असताना तिनं रोज शिवलिंगाची नेमाने पूजा करत असे. दुसऱ्या दिवशी लवकर उठून तिने मोजुमदाराच्या घरी जाऊन तिला काम आहे का नाही असं तिनं विचारले. त्याच ठिकाणी त्या मोजुमदाराने तिला काम दिले. 2 टायमाचे जेवण, खाण्यापिण्याची, राहण्याची सोय झाली तिची. नंतर जमीनदाराकडे सोय झाली. या खुशीमध्ये ती भगवान शंकराकडे जाऊन शंकराला म्हणते, हे भोलेनाथ, तुमच्या कृपेने माझं चांगलं झालं असं सुमन म्हणाली आणि महादेवाची सेवा करत राहिली. तात्पर्य असंच की सुमनने महादेवावर अतूट भक्ती दाखवली व महादेव प्रसन्न झाले. असेच आम्हाला हो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राईब.